इथे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल. एका साईडला असेल टीम बिवली संघ, दुसऱ्या साईडला असेल मालवाडी संघ. एक एक सामने जिंकल्यात जर विचार केला आपण तर. दुसऱ्या फेरीसाठी 3 षटकाचा सामना असेल. थोडासा स्पीड अप करायचा विनंती असेल. जवळ जवळ 1:30 वाजले अद्यापर्यंत विचार केला तर. इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. टीम आंबिवली संघाचे सचिन आणि रोशन रोशन आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2 फलंदाज दाखल होताना. इथे पंचांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं असेल. लगातार मॅच कव्हर केल्यात त्याने. मंगेश असेल बनसोली संघाचा. फलंदाजी सुद्धा अतिशय चांगलं करतात. पण इथे पंचांची भूमिकामध्ये तसेच स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये गणेश जांभूलवाडी आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल या शृंखलेमार्फत. तसेच साथी समालोचक सुरेश केवारी सर ताडवाडिया, त्यांचा सुद्धा आवाज अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळाला. तर बलुया मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. एका साईडला मालवाडी, दुसऱ्या साईडला असेल तो म्हणजे आंबिवली संघ. आंबिवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारले. आमंत्रण केलंय मालवाडी संघाला फिल्डिंगसाठी पाहणे गरजेचं असेल. क्षेत्ररक्षणाची बेरचना अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार असेल अजय. यावेळेला बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळाल्या. अतिशय चांगला चेंडू होताना पहिला चेंडू गोलंदाज अजयच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता पहिला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला खेळून काढलाय सरळ. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा यावेळेला मात्र कुठलाही प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाही. 2च धावा. या 2 धाव्याने श्री गणेश होताना टीम अद्यापर्यंत विचार केला आंबिवली संघाच्या माध्यमातून. 2 धावा लागल्या धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला अद्यापर्यंत विचार केला तर. इथे दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे फटकेबाजी करावी लागेल दुसरा सामना जिंकण्यासाठी टीम आंबिवली संघाला. यावेळेला मात्र कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल मालवाडी संघाचा अजय याच्या माध्यमातून, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. त्याच्या जोरावरती पहिला सामना जिंकला होता. यावेळेला मात्र अतिशय देखना फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेट डोक्याच्या वरून 6 धाब्यांसाठी. फलंदाज येईल सचिनच्या बॅटमधून. पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळेला मात्र जर विचार केला गोलंदाजाचा कौतुक केला होता, पण इथे फलंदाजाने मात्र गोलंदाजावरती हल्ला आपल्याला पाहायला मिळाला सचिनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज. यावेळेला मात्र अतिशय देखना फटका पाहायला मिळाला. फलंदाज सचिनच्या बॅटमधून आपल्याला पहिला चौकार, पहिला षटकार पाहायला मिळाला. येतोय 4 धावा. या 4 धाव्याने स्कोर कार्ड वरती 12 धावा लागल्यात. तर लिमणेवाडी संघ आपला संघनायक यायचा आहे, विनंती असेल. थोडा आयोजकाशी संपर्क साधायचा आहे, विनंती असेल. यावेळेला पंच आमच्या तिकडे वलताना. यावेळेला मात्र सोर चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल. बंद चेंडू फेकलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे तिसऱ्या वाईटसाठी रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळू शकेल. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आपल्याला पाहायला वाईटसाठी. फेर डिलिव्हरी असेल, डॉट बॉल. इथे रिव्ह्यू सक्सेस झालाय. गोलंदाजी करत असताना इथे डॉट बॉल. इथे
12 धाबा लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती 12 धाबा लागल्या. धाबलकावरती बिनबाद 12. जमेची बाजू जर विचार केला तर टीम बिवली संघाकडून, कारण एकही फलंदाज बाद झाला नाही अद्यापर्यंत विचार केला तर. कारण पहिल्या षटकामध्ये अजय सारख्या गोलंदाजावरती 12 धाबा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. तर गोलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळू शकेल. वैदिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक. यावेळेला कमी गतीने टाकला होता चेंडू. इथे एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचा असेल. इथे खराब थ्रो पाहायला मिळू शकेल. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही अद्यापर्यंत विचार केला तर. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. पहिला चेंडू अतिशय देखना हाताला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे एकेरी धावेने स्कोर कार्ड वरती 13 धावा लागल्यात. पुन्हा एकदा तयार असेल मालवाडी संघाचा गोलंदाज. यावेळेला जर विचार केला फलंदाज बाद पाहायला मिळू शकेल. त्रिपाळाचित बाद झालाय अद्यापर्यंत विचार केला तर. फलंदाज सचिन हा फलंदाज बाद झाला. एक मोठा झटका अद्यापर्यंत विचार केला तर आंबिवली संघाला लागला. अद्यापर्यंत विचार केला सचिनच्या स्वरूपामध्ये 13 धाबा लागल्या धावपलकावरती. इथे जर विचार केला तर नवीन फलंदाज दाखल झालाय अद्यापर्यंत. विजय हा फलंदाज. विजय हा फलंदाज नवीन फलंदाज दाखल आपल्याला पाहायला मिळू शकेल अद्यापर्यंत विचार केला तर. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला मात्र अतिशय वेगाने चेंडू हाताला होता. पंचांनी डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा तेच असेल. ज्या संघाच्या जास्त स्कोर असेल त्या संघाला बाय दिले जाईल. या साबड्यामध्ये 2 साबड्यामध्ये यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला मात्र अतिशय देखना फटका. यावेळेला मात्र झेल सोडलाय मालवाडी संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. इथे मात्र विकेट मिळाली असती विजय या फलंदाजाकडून. विजय या फलंदाजाची विकेट मिळाली असते. आंबिवली संघ विचार केला तर विजय कुठे ही नाव असू द्या विजयचं नाव असतो आंबिवली संघाच्या माध्यमातून. इथे स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. रोशन हा फलंदाज ज्याने या पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. रोशन ओनो स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळू शकेल आंबिवली संघाकडून. यावेळेला योगेश गोलंदाज. यावेळेला रिव्हर्स स्टेप मारण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉलची सांगता. इथे विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या 12. पण या षटकामध्ये कमलची गोलंदाजी करताना गोलंदाज योगेशच्या माध्यमातून अद्यापर्यंत विचार केला तर. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल योगेश. यावेळी मात्र लोवर फुल टच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू बॅट टू बॅट अद्यापर्यंत विचार केला तर तीर निर्धाव चेंडू खेळताना फलंदाज रोशनच्या माध्यमातून. पंच ओव्हर झाले. ओव्हर झाले. पहिली सिंगल दुसरी विकेट नंतर डॉट नंतर सिंगल नंतर डॉट डॉट डॉट.
इथे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोअर कार्डवरती जर विचार केला तर अद्यापर्यंत 14 धावा लागल्या धावपलकावरती. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी एक षटक होता तो म्हणजे आंबिवली संघाचा, दुसरा षटक ठरलाय तो म्हणजे मालवाडी संघाचा. अद्यापर्यंत विचार केला 2 धावा खर्च केल्या गोलंदाज योगेच्या माध्यमातून. 14 धावा लागल्या धावपलकावरती. आता तिसरा गोलंदाज कोण असणार पाहणे गरजेचं असेल. शेवटच्या षटकामध्ये कितपर्यंत धावा येणार. फलंदाज 2 स्ट्राईक. विजय आपल्याला पाहायला मिळू शकेल, ज्याचा झेल सोडला होता मालवाडी संघाने. पाहणे गरजेचं असेल कशा प्रकारे फलंदाजी होणार विजयच्या माध्यमातून. तिसरा गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. यावेळेला मात्र कमी गतीने टाकला होता चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होईल. दुसरा झटका यावेळेला मात्र आंबिवली संघाला. फलंदाज विजय बाद. पण दुसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मालवाडी संघाच्या योगेशच्या माध्यमातून. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल आकाश. यावेळेला पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाल्या. जरी पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 2 आणि तिसऱ्या षटकामध्ये अद्यापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल तो म्हणजे आकाश आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला बॅट टू बॅट फलंदाज रोशनला चकवलंय अद्यापर्यंत विचार केलाय तर. डॉट चेंडू खेळताना अद्यापर्यंत तर लिमनेवाडी संघाचा संघड आहे. आपल्याला विनंती असेल आपण याचा यावेळेला मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळू शकेल. फलंदाज बाद झालाय. इथे असं वाटलं होते की 30 ते 35 धावा होतील, पण अद्यापर्यंत 15 वरती फलंदाज बाद झालाय तो म्हणजे रोशन. हा फलंदाज 2 चेंडू डॉट केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती बाद झालाय. नवीन फलंदाज ऋतिक आपल्याला पाहायला मिळू शकेल. ऋतिक फलंदाज. मैदानाकडे नवीन फलंदाज ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अद्यापर्यंत स्कोअर कार्डवरती 3 फलंदाज बाद झालेत. 15 धाबा लागल्यात स्कोअर कार्डवरती. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून अतिशय चांगला षटक आपल्याला पाहायला मिळू शकेल स्लोगरच्या षटकामध्ये. यावेळेला मात्र काय गोलंदाजी पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळू शकेल इथे. इथे 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे अद्यापर्यंत विचार केला तर 3 ओव्हरमध्ये 15 धावा लागल्या धावपलकावरती. येणारे 18 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये मालवाडी संघाला जर विचार केला तर. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. कांड्रोली आणि वैजनाथ दोन्ही संघाचे संगणकाला विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर यावेळी मात्र डीजे मास्टरला संधी आहे.
दोन्ही संघाच्या संगणक पोचलेत. यंगस्टर कांड्रोली आणि या वैजनाथ यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे नाणेफेकीचा कौल जिंकला इथं म्हणजे कांड्रोली संघाने इथे फलंदाजी स्वीकारल्या. इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर अजय आणि योगेश. अजयला सुवर्ण संधी असेल. गणेश भोईर यांच्याकडून चौकार हॅट्रिक आणि या षटकार हॅट्रिकसाठी या 200चा कॅश प्राइज असेल अद्यापर्यंत विचार केला तर. इथे गोलंदाज तयार असेल रोशन आपल्याला पाहायला मिळू शकेल. ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला होता. पंचांकडे अपील. थोडासा पंचाने अपील फेटाळून लावला. इथे डॉट बॉलची सांगता. इथे 16 धाबेचा पाठला करत असताना पहिला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे या सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळू शकेल. हॅट्रिक चौकार किंवा षटकारची हॅट्रिक लगावली अजय आणि तर गणेश भुईर यांच्याकडून आपण 200चा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता. चेंडूला खेळून काढला आहे सरळ 4 धाब्यांसाठी. येतोय पहिला चौकार फलंदाज अजयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिला चौकार पाहायला मिळू शकेल. फुलटॉस चेंडू फेकला होता गोलंदाजाने. पहिला चेंडू होता गोलंदाजाचा. दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाचा. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाजचा आंबेवली संघाचा. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. झेल होण्याची शक्यता. इथे मात्र झेल पकडले. इथे मात्र फलंदाज बाद होऊ शकेल. तो म्हणजे टीम मालवाडी संघाचा फलंदाज अजय. पहिला झटका 4 या धावेवरती. 4 धाबा लागल्या धावफलकावरती. पहिला फलंदाज बाद झालाय. थोडासा कमबॅक आपल्याला पाहायला मिळू शकेल कारण पहिल्या सत्रामध्ये धाबा कमी बनल्या होत्या. जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 धाबा आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त एकेरी धाव खर्च केली होती गोलंदाजाने. म्हणजे 15 धाबा झाल्या होत्या. 16 धाबेचा पाठला करत असताना टीम मालवाडी संघ आपल्याला पाहायला मिळू शकेल. ज्ञानेश्वर नवीन फलंदाज. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज रोशन अतिशय चांगली गोलंदाजी. जरी चौकाराचा मार खाल्ला तरी एक फलंदाज बाद केलाय त्याने. या वेळेला ज्ञानेश्वर हा फलंदाज अतिशय वेगाने चेंडू हाताळला होता. इथे डॉट बॉलची सांगता. इथे कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल टीम आंबेवली संघाचा. यावेळेला पुन्हा एकदा वेगाने चेंडू हाताळला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. बॅट टू बॅट 2 निर्धाव चेंडू खेळत असताना फलंदाज टीम मालवाडी संघाचा ज्ञानेश्वर हा फलंदाज. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल कारण पॉवर प्लेचा षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची ती अद्यापर्यंत दाखवून दिले गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉकलमध्ये अतिशय चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र विचार केला तर एकच धाव. एकेरी धावेने स्कोर कार्डवरती लक्ष दिला तर पंचाचा षटक सामन्याचा इशारा. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा लागल्या धावफलकावरती. एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली मालवाडी संघाच्या माध्यमातून. इथे जर विचार केला 12 चेंडू आणि अद्यापर्यंत 11 धावसंख्येची गरज असेल. 12 चेंडू 11 धावसंख्येची गरज पाहणे गरजेचं असेल. कोण जिंकणार कोण पराभूत होणार अद्यापर्यंत विचार केला तर गोलंदाज किरण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली. आता पाहणे गरजेचं असेल. रोशनने मात्र अतिशय चांगली गोलंदाजी केल्या पण किरण कशा प्रकारे गोलंदाजी करणार पाहणे गरजेचं असेल. इथे मात्र 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. इथे सामना कोण जिंकणार कोण पराभूत होणार पाहणे गरजेचं असेल. इथे गोलंदाज किरण याचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल. पंचमच्या तिकडे बलताना
वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल. वाईट चेंडू फेकलाय गोलंदाजाने अद्यापर्यंत विचार केला तर. सर चेंडू फेकलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू इथे आता विचार केला तर 6 धाबा लागल्या धावपलक्यावरती 11ची. या भल्या मोठा फटका, काय फटका पाहायला मिळाला. फलंदाज ज्ञानेश्वर या फलंदाजाच्या बॅटमधून पहिला षटकार जर विचार केला तर अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. थोडा जर विचार केला तर आयोजकाचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळू शकेल. मालवाडी संघाच्या फलंदाजांकडून इथे 12 धाबा लागल्या धावपलकावरती. तर लगेच बॉल मैदानाच्या आतमध्ये पिकेचा विनंती असेल खेळाडूंना. इथे बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. काय फटका होता ज्ञानेश्वर या फलंदाजाचा. पहिला चेंडू वाईट फेकला होता गोलंदाजाने. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका लगावलाय फलंदाज ज्ञानेश्वर या फलंदाजाने. या वेळेला थोडीशी कमी गतीने टाकला होता चेंडू. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाजाने मात्र अतिशय चांगला चेंडू फेकला होता. इथे एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळू शकेल. एकेरी धाब्याने स्कोर कार्ड वरती 13 धाबा लागल्या धावपलकावरती. अजूनही 3 धाबेची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी मालवाडी संघाला. इथे जर विचार केला ना तर डॉट चेंडू फेकले तरच सामना जिंकू शकेल आंबेवडे संघ. पण यावेळेला मात्र दिमाग काणे खेळताना पाहायला मिळू शकेल. दिमागदार खेळ आपल्याला पाहायला मिळू शकेल. सिंगल सिंगल धावा काढताना त्याला अद्यापर्यंत विचार केला तर गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करत होता. पण इथे मोठा फटका आल्यानंतर थोडासा मॅच मध्ये आले मालवाडी संघ. विचार केला तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. या वेळेला विचार केला तर अतिशय चांगला टर्न आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे डॉट बॉलची सांगता झाले अद्यापर्यंत विचार केला तर. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचा असेल. इथे विकेट मिळाली गोलंदाजाला. अजूनही विचार केला तर अजूनही 2 धाबेची गरज असेल. इथे विकेट आल्या. फलंदाज बाद झाला. ज्ञानेश्वर हा फलंदाज. नवीन फलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळू शकेल. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज बाद झाले. 14 धावा लागल्या धावपलकावरती. अजून या 2 धाव संख्येची गरज असेल. गोलंदाज तयार असेल. यावेळेला चेंडू हवेमध्ये पाहणे गरजेचं असेल. झेल होणार की एकेरी धाव पूर्ण झाल्या पाहणे गरजेचं असेल. यावेळेला मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि सामना जिंकला तो म्हणजे मालवाडी संघ. 2च षटकामध्ये इथे विचार केला तर जिंकलेल्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळू शकेल. एका साईडला असेल यंगस्टार कंट्रोली आणि त्यांच्या अगेन्स्ट वैजनाथ संघ आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल 12 प्रतिनिधी लगेच पाठवायचंय.
तर नेक्स्ट मॅचचे समालोचक आमच्याशी जोडले जातील म्हणजे साथी समालोचक सुरेश किबारे अतिशय चांगले समालोचक. तर या सत्रासाठी त्यांना आमंत्रण करतोय. हॅलो